मी घरी परतले, पण मन मात्र अजूनही तिथंच अडकलेलं होतं. जणू शरीर इथं आहे आणि मन अजूनही त्या जुन्या बाकावर बसून आहे. त्या काही मिनिटांनी माझ्या संपूर्ण आयुष्याचा सूर बदलून टाकला होता. नीरज भेटला अचानक, इतक्या वर्षानंतर. त्याचं बोलणं अजूनही मनात घुमतंय. माफ केलंस ना? कधी काही ज्याच्या नावाने मन धडधडत होतं, तो आज पुन्हा समोर उभा होता. आणि मी गप्प, गोंधळलेली. मी आरशासमोर उभी होते, पण चेहऱ्यावरचे भाव ओळखीचे वाटेनासे झाले होते. की मीच आहे का? की त्या जुन्या अन्वीचे भंगलेले प्रतिबिंब? आतून काहीतरी उसळत होतं. एक गोंधळ, एक भीती आणि एक शांत, खोल कुठेतरी लपलेली भावना, जी कदाचित मीच दडपून ठेवली होती. रात्रभर झोप लागली नाही. बिछाण्यावर झोपले तरी मन त्याच्या नजरेत अडकलं होतं. त्याचा तो एकच प्रश्न, माझ्याशी एकदा बोलशील का निवी? मी माझ्या मनाशी बोलत राहिले, पण त्याच्याशी अजून हिंमत जमवली नव्हती. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिथंच गेले, जिथे तो भेटला होता. त्या बाकावर मनात एक आशा होती. तो परत यायला हवा, असं मन म्हणत होतं. पण तो तिथे नव्हता. थोडा वेळ मी तशीच उभी राहिले. शब्द नव्हते, फक्त मनात एक चुटपुट. कदाचित त्याचं हे फक्त क्षणिक होतं. दिवस जात होता, पण माझं मन थांबलं होतं. फोनकडे नजर जात होती, पण काहीच सुचत नव्हतं. माझ्यात मात्र काहीतरी बदलत होतं. मी ठरवलं, आत्ता थांबणं नाही, एक पाऊल टाकायलाच हवं. मी मेसेज लिहिला, आपण बोलू शकतो काय एकदा शांतपणे? तो पाठवला आणि मग फोनकडे बघत बसले. क्षणाक्षणाला हृदयाची धडधड वाढत होती. तो रिप्लाय करेल का? की आता काहीच उरलेलं नाही असं म्हणेल? अनेक प्रश्न मनात येत होते. संध्याकाळी एक मेसेज टून वाजली. मी पटकन फोन उचलला. नीरजचा रिप्लाय होता, माझी वाट पाहत होतीस ना? मीही थांबलो होतो 7 वर्ष. त्या क्षणी हृदयाचा ठोका जणू थांबल्यासारखा वाटला. क्षणभर सगळं थांबलं. काहीही स्पष्ट नव्हतं, पण एक गोष्ट निश्चित होती, मी अजूनही त्याच्यावर प्रेम करत होते. त्या मेसेज मागे त्याचा नकार नव्हता, ते एक उत्तर होतं. कदाचित एक निमंत्रणी. मी पुन्हा आरशासमोर उभे राहिले. आता चेहरा थोडा शांत वाटत होता. डोळ्यात एक अनामिक आशा होती. मी अजूनही त्याच्यावर प्रेम करते. हो, हेच खरं आहे. त्या रात्री मी स्वतःशीच बोलत होते, हे काय सुरू आहे माझ्या मनात? माझं मन अजूनही त्याच दिशेने का धावतंय? हे खरंच पुन्हा घडतंय का, की फक्त एक भ्रम? स्वतःला खूप वेळ समजावत बसले.
पण एक आवाज आतून म्हणत राहिला, तू अजूनही त्याला विसरलेली नाहीस सणवी. दुसऱ्या दिवशी मी माझी डायरी उघडली. 7 वर्षापूर्वी लिहिलेली शेवटची नोंद वाचली. नीरज गेल्यानंतर जग थांबलं, पण मी चालत राहिले. आज ते शब्द पुन्हा आठवले, पण आज त्या ओळीत मला माझंच हरवलेलं प्रतिबिंब दिसले. जणू जुन्या अन्वीची सावली. मी ठरवलं, यावेळी मागे न वळता आपल्या मनातलं खरं मान्य करायचं. प्रेमात खूप काही गमावले, पण हरवलेली मी पुन्हा शोधायचं ठरवलंय. पुढचा दिवस काय घेऊन येईल माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की होती. त्या 7 वर्षाने आलेल्या पत्रानं माझ्या मनातली एक गाठ हळूहळू सैल व्हायला लागली होती.